मग काय झालं, हे त्यांना शीट दिली नाही तुम्ही? मग काय नाही, मग थोडं असंच मग रेफरन्सला विचारायला हे यायचं कधी कधी की हे कसं काढायचं किंवा काय असं, तर थोडं थोडं असं कम्युनिकेशन बोलायला लागलो. का का असं म्हणजे? मग आता येतच नव्हतं ना सर ड्रॉइंग, तर मी म्हणलं फ्रेंडशिप तर करावी लागेल. गेले कशाला इंटिरियरला? आता कसं प्लायवूडचा बिझनेस होता ना आमचा, प्लायवूडचा बिझनेस आहे माझा. अरे पण रंदा बिंदा मारायला शिकायचं. मग ते शिकवतात ना इंटेरियर मध्ये, शिकवतात? त्याच्यासाठीच गेलो ना. मग काय झालं पुढे? काय नाही, मग झालो, ऑल क्लिअर झालो. अच्छा यांच्याबद्दल का? मग काय नाही, फ्रेंडशिप झाली आमची. मग फ्रेंडशिप कशी झाली? कारण या सुरुवातीपासून तुमच्या नकारातच होत्या. हो. एखादी गोष्ट तुम्ही मागायला गेलेत की नाही म्हणायची. हो. मग तरी फ्रेंडशिप कशी झाली? मग तेच आता मग मी थोडं थोडं म्हणजे बोलायला लागलो की हे सगळ्यात लवकर यायचे क्लासमध्ये. का चाव्या तुमच्याकडे असायच्या? हा, तुम्ही लवकर का नाही, माझा भाऊ पण शेजारच्या कॉलेजमध्ये होता ना, तर ते कॉमन बाईक होती आमची. मग तो मला सोडायचा 7 वाजता आणि कॉलेज 8 वाजता असेल. खूप मी लवकर लवकर यायचो. यायचे. मग मी बेंच पकडायला सांगायचे की माझा डेस्क धरून ठेव. मग ते काम करायचं आम्हाला मी. ड्रॉइंग साठी प्रॉपर नाही डेस्क धरून ठेव म्हणजे डेस्क पकडून शेजारचा ठेवायचं. desk. शेजारचा डेस्क. आम्हाला डेस्क होते ना असे. ते ड्रॉइंग करायला असं बेंच नव्हता, असं बरं. डेस्क असायचे. हा, मग? तर मग हे सगळ्यात लवकर यायचे, तर मी सांगायचे की माझं डेस्क पकडून ठेव, नाही तर मग चांगलं नाही मिळालं की ते ड्रॉइंग चांगलं यायचं नाही. म्हणून मग मग तुम्ही काय करायचे? हे माझी लवकर जागा जाऊन चांगला पकडून डेस्क हो, कुठला आहे ते बघून शेजारचं, ठेवायचं. हो. कारण की कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा ना सर. मग लवकर जायचो, डेस्क धरायचो असं. वा वा. मग पुढे? मग नंतर आम्ही हळूहळू काय झालं, होळी रंगपंचमी होती, रंगपंचमीचा दिवस आला आणि मग आम्ही मित्रांच्या बरोबर सगळे रंग खेळायला गेलो होतो एक दिवस. तर मग तेव्हा जरा यांनी प्रपोज केलं. विचार. कधी? रंगपंचमी होती ना तेव्हा. काय झालं तेव्हा? तेव्हा काय नाही, मग तेच मी बोलून टाकलं तिला काय? की आय लव्ह यू वगैरे. काय सांगताय डायरेक्ट? हो, मग काय डायरेक्ट. टेन्शन नाही आलं तुम्हाला? नाही तुम्हाला अंदाज आला होता? काय म्हणजे यांच्या हातात लाल रंग होता आणि यांनी असं असं केलं की मग तुम्ही रंगवलं त्यांना? माझ्या हातात होता. अच्छा, रंग लावला की नाही त्यांना? मी रंग लावला फक्त. रंग लावला ना. मग कुठला लावला होता? रेडच होता. रेडच होता, लाल. लालच. तुमची प्रतिक्रिया काय? मला आधी समजलंच नाही की काय रिॲक्ट करावं आणि मी बोलायचंच बंद केलं यांच्याशी. बोलायलाच म्हणजे आम्ही खूप बोलायचो पण मी बोललेच नाही. का हो? खूप दिवस बोलले नाही. का असं केलं? कारण की मला समजतच नव्हतं की का हा असं मग याने विचारलं असेल, म्हणजे काय आहे की डेस्क बिक्स पकडायला लावलं तेव्हा काय वाटलं नाही तुम्हाला? हा, अर्ध वर्ष गेलं बाकडे पकडण्यात तिकडे कॉलेजमध्ये. तेवढा वेळ ड्रॉइंग केलं असतं तर किती झालं असतं? मग ड्रॉइंगला हेल्प करायची तसं मी भरपूर. तर मग नंतर खूप मी बंद. किती दिवस बोलत नव्हता त्यांच्याशी, त्यांच्याबरोबर? 20 ते 22 दिवस. अरे बापरे. मग तुम्हाला टेन्शन आलं असेल? हो, मी तिच्या मागं जायचो की अरे काय झालं काय झालं, तर ती डायरेक्ट माझ्यासमोर रिक्षा आणि बसून निघून जायची. काय असं केलं त्यांचं? ॲक्च्युली मला समजत नव्हतं की नक्की काय मनात त्यांचा विचार आहे, म्हणजे सिरियस एवढं. म्हणजे आम्ही कारण की खूप चांगले मित्र होतो, नो डाऊट. पण मग कधी होकार दिला तुम्ही? मग मी 22 जरा दिवसांनी? विचार केला आणि एवढ्या दिवसात विचार म्हणजे नव्हते करत खरं तर मी ॲक्च्युली. पण मला ओव्हरकम केलं माझ्या त्या विचारांनी की मी नाही राहू शकणार यांच्याशिवाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.